आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लाईक करा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण पुन्हा एकदा भेटतोय इयत्ता 9वीच्या क्लासमध्ये. आपण या अगोदर करंट इलेक्ट्रिसिटी या धड्याचा अभ्यास केला होता. तो धडा सर्वांचा क्लिअर झालेला असेल अशी मला आशा आहे. आज आपण त्या पार्ट सेकंडचा भाग पाहणार आहोत, चॅप्टर पाहणार आहोत आणि तो आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. खूप सोपा धडा आहे पहा आणि खूपच छोटा धडा आहे. तुम्ही जर व्यवस्थित लेक्चर ऐकलं तर तुम्हाला नक्कीच हा धडा समजून जाईल. त्यामधले कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत हे तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहेत, कारण की हा धडा जो आहे हा तुम्हाला 2-3 मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला डिफरन्स बिटवीनही यावरती विचारले जाऊ शकतात. ते आपण जसं धडा अभ्यासू तसं मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. तर आज आपल्याला जो काही आपला 6वा धडा आहे इयत्ता 9वीचा तो आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण. वनस्पतींचं वर्गीकरण पाहायचं आहे आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आणि इयत्ता 10वीला गेल्याच्या नंतर तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ प्लांटच्या ऐवजी आपल्याला कशाचं क्लासिफिकेशन करायचं आहे, ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ह्या वर्षी तुम्हाला प्लांटचंच क्लासिफिकेशन पाहायचं आहे आणि त्याचाच तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके. मग तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे पहा, तुम्ही ऑलरेडी स्टडीड केलेला आहे 8th स्टँडर्डमध्ये. रॉबर्ट विटॅकरचं जो काही 5 किंगडम क्लासिफिकेशन होतं हे याविषयी तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि तुमच्या नक्कीच ते लक्षात आहे पहा. रॉबर्ट विटॅकरचं 5 किंगडम जे आहेत ते लक्षात असतील, त्याचे क्रायटेरिया लक्षात असतील पहा रॉबर्ट विटॅकरचे. तर हेच आपल्याला पाहायचे, ते किंगडम कोणते आहेत हे आपल्याला पाहायचे. आपल्याला माहिती आहे 5 किंगडम कोणकोणते होते. मोनेरा, प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी, आणखी काय होतं प्लांटी, ॲनिमेलिया, असे काय होते रॉबर्ट विटॅकरचे 5 किंगडम्स होते. हे आपण पाहिलेली आहेत. देन पहा, रॉबर्ट विटॅकरने जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विषयी स्टडी केलेली आहे तर त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे आणि जे की आपण ते 8वीला पाहिलेलं आहे. ठीक आहे. मग आपण आणखी एकदा ओव्हरलुक करून घेऊ काय आहे नेमकं ते. म्हणजे पहा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. तर या सजीवांचे 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे. फर्स्ट आहे प्रोकॅरियोटिक आणि सेकंड आहे यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदी केंद्रकी आणि यूकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी. प्रोकॅरियोटिकमध्ये पहा जो काही किंगडम येतो तो आहे किंगडम मोनेरा. मोनेरा या किंगडम मोनेराविषयी तुम्ही अभ्यास केलेला आहे. आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्सही इयत्ता 8वीमध्ये पाहिलेली आहेत. देन पहा, यूकॅरियोटिकचं क्लासिफिकेशन जे आहे हे 2 ग्रुप्समध्ये झालेलं आहे आणि ते 2 ग्रुप्स कोणते आहेत बरं, कोणी सांगू शकतं का? बरोबर, कोणती आहेत? युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. हे तर खूपच सोपं आहे, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. देन पहा, जे काही युनिसेल्युलर आहे तर या युनिसेल्युलर ग्रुपमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर यामध्ये कोणत्या किंगडमचा समावेश होतो हे पण तुमच्या नक्कीच लक्षात असेल. कोणता आहे? किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा. व्हेरी गुड. देन पहा, जो काही नेक्स्ट जो काही आपण मल्टीसेल्युलर जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर याचे पुन्हा 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे आणि हे आपल्याला माहिती आहे पहा. याचाही अभ्यास केलेला आहे आपण. विथ सेल वॉल अँड विदाऊट सेल वॉल, म्हणजे पेशीभित्तिका असलेले आणि पेशीभित्तिका नसलेले. मग आपण पाहू विथ सेल वॉल अँड विदाऊट सेल वॉल. देन पहा, विथ सेल वॉलचे जे काही प्लांट आणखी 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे तर ते विथ सेल वॉलमध्ये कोणते येतात? ऑटोट्रॉप्स, ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स. देन
विथ सेल वॉलमध्ये फक्त किंगडम येतो आणि तो किंगडम आहे किंगडम ॲनिमेलिया. कोणता आहे? किंगडम ॲनिमेलिया. आणि यामध्ये पहा ऑटोट्रॉप्समध्ये कोणता किंगडम येणार आहे रे? कोणता येणार आहे? ऑटोट्रॉप्स जे की मेक दिअर ओन फूड, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, असे कोणते आहेत? व्हेरी गुड. कोणते आहेत? किंगडम प्लांटी. प्लांटी आणि हेट्रोट्रॉप आपल्याला माहिती आहेत. डिपेंडिंग अपॉन अदर ऑर्गॅनिझम्स और प्लांट्स दे आर कॉल्ड ॲज हेट्रोट्रॉप्स. मग यामध्ये कोणतं किंगडम येणार आहे रे? किंगडम फंगी. फंगी माहिती आहे ना, बुरशी जे की भाकरीवरती वाढत असते, म्हणजे ही दुसऱ्यावरती अवलंबून आहे. मग यामध्ये कोणतं किंगडम येणार आहे? किंगडम फंगी. ओके, हे काय आहेत? आपण किंगडम पाहिले 5 किंगडम, जे की कोणाचे आहेत? रॉबर्ट विटाकरचे. किती साली मांडले होते यांनी? 1959 मध्ये. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग आता असं जे काही आपल्याला याविषयीच आपल्याला काय करायचे, या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे, या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि यामधला आपल्याला फर्स्ट पॉईंट जो किंवा फर्स्ट किंगडम जे पाहायचं आहे, तर कोणत्या किंगडमविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे? किंगडम प्लांटीविषयी करायचा आहे. कोणत्या किंगडमविषयी? किंगडम प्लांटी, म्हणजे वनस्पती सृष्टीविषयी आपल्याला आज काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. देन लेट्स स्टार्ट अवर फर्स्ट किंगडम प्लांटी. देन पहा आता यामध्ये आपल्याला काय सांगता येईल पहा. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉप्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. पहा, पेशीभित्तिका युक्त ज्या दृश्य केंद्रकी पेशी असतात, तर त्या स्वयंपेशी जे काही स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला आपण वनस्पती म्हणून काय केलं जातं? ओळखलं जातं. कोणाला ओळखलं जातं? पहा, द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉप्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल्स विथ सेल वॉल. दृश्य केंद्रकी पेशी ज्यांना पेशीभित्तिका असतात, तर अशा स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला आपण काय म्हणून ओळखतो? प्लांटी, म्हणजेच वनस्पती म्हणून ओळखलं जातं. देन आपल्याला माहिती आहे की प्लांट्स हॅव ऑटोट्रॉप्स. ठीक आहे, प्लांट्स हे कसे असतात? ऑटोट्रॉप्स असतात, म्हणजे स्वयंपोषी आहेत. आणि दे मेक दिअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. हेही आपल्याला माहिती आहे. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशाच्या प्रेझेन्समध्ये? सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये. विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. कशाच्या मदतीने ते हे करतात? फूड तयार करतात? क्लोरोफिल. लक्षात ठेवायचे. पहा, क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य. या हरितद्रव्याच्या सहाय्याने वनस्पती काय करतात? स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करतात. आणि या क्लोरोफिल्समुळेच काय होतं? प्लांट जे आहेत हे आपल्याला कसे दिसून येतात? ग्रीन इन कलर, म्हणजे हिरव्या रंगाची दिसून येत असतात. लक्षात ठेवायचे. पहा, ऑल द प्लांट्स जे आहेत, ऑल प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स अँड दे मेक दिअर ओन फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ chlorophyll. Okay, then living organisms kingdom plantae are the main source of food for all the other living organism. आपल्याला माहिती आहे पहा, जे काही ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे दुसरे जे काही सजीव आहेत, तर त्या सजीवांसाठी मेन सोर्स जो आहे, महत्त्वाचा जो स्रोत आहे, हा कोणता आहे? प्लांट आहे, वनस्पती आहे. आहे की नाही? सगळ्यात महत्त्वाचा सर्व सजीवांसाठी जो काही मेन सोर्स आहे, हा कोणता आहे? किंगडम प्लांटी आहे. लक्षात ठेवायचं आहे. पहा, जी काही वनस्पती सृष्टी आहे, ही सर्व सजीवांचा एक मुख्य स्रोत आहे. किंगडम प्लांटी इज द मेन सोर्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अँड देन दिस प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. आपल्याला याच प्लांटचं काय करायचे? क्लासिफिकेशन करायचे. तर हे कशावरती करायचे हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, तर पहा, आपण जे काही क्लासिफिकेशन जे करू शकतो प्लांटचं, तर ते कशा प्रकारे करता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर फर्स्ट आपण करू शकतो. पहा, प्रेझेन्स और absence of organs.
कशाच्या सहाय्याने? प्रेझेन्स अँड ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण करत असताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहे किंवा नाही याद्वारे पहिल्यांदा वर्गीकरण करणं आवश्यक आहे. कसं क्लासिफिकेशन करायचे? फर्स्ट क्लासिफिकेशन जे आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, देअर इज अ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन. म्हणजे त्या वनस्पतींना अवयव आहेत किंवा नाहीत. मग आता हे आपल्याला ऑर्गन्स माहिती आहेत. कोणते आहेत रे ऑर्गन्स? स्टेम, रूट्स, फ्लावर, फ्रूट्स, हे काय त्यांचे ऑर्गन्स आहेत. मग यावरती आधारित अगोदर काय करणं? क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे. देन पहा, सेकंड क्लासिफिकेशन आपण कशाच्या बेसवरती करू शकतो? प्लांटचं प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ काय? प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. काय आहे? सेपरेट कंडक्शन टिश्यूज. कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे संवहनी ऊती. काय असणं? जे काही सेपरेट स्वतंत्र अशा संवहनी ऊती आहेत किंवा नाहीत. मग हे कशासाठी संवहनी ऊती असतात? आपल्याला माहिती आहे. कंडक्टिंग टिश्यूजचे काय पडलेले आहेत रे? 2 टाइप्स पडलेले आहेत. ते कोणते आहेत? झायलेम अँड फ्लोएम. हे आपण 8वीला पाहिलेलं आहे. झायलेम काय करतं रे? झायलेम काय करून नेत असतात? ट्रान्सपोर्टेशन द वॉटर फॉर ऑल पार्ट ऑफ द प्लांट्स. वनस्पतीच्या सर्व अवयवांपर्यंत किंवा भागांपर्यंत झायलेम मार्फत काय पुरवलं जातं? वॉटर, म्हणजे कंडक्शन ऑफ वॉटर, पाणी पुरवलं जातं. तर जी काही फ्लोएम आहे यामार्फत काय केलं जातं? दे ट्रान्सपोर्ट द फूड फ्रॉम ऑल पार्ट ऑफ द प्लांट्स. सगळ्या भागांपर्यंत वनस्पतीच्या फूड म्हणजे अन्न पोहोचवण्याचं काम जे आहे हे कोण करत असतात? फ्लोएम करत असतात. आणि हे सेपरेट आहेत किंवा नाहीत यावरती आधारित काय केलं जातं? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण केलं जातं. कोणत्या बेसवरती केलं जातं? प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. देन पहा, तुम्हाला माहिती आहे डू द प्लांट बिअर सीड्स. तुम्ही हे पाहिलेलं आहे. पहा की वनस्पती सीड्स म्हणजे बियांची निर्मिती करतात किंवा नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि यावरतीच आधारित पहा पुन्हा त्या पुढचं जे काही क्लासिफिकेशन करण्यात येतं, द सीड्स आर एनक्लोज इन अ फ्रूट्स ऑर नॉट. म्हणजे फळांच्या आतमध्ये बिया आहेत किंवा नाहीत यावरती आधारित सुद्धा काय केलं जातं? क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स केलं जातं. ठीक आहे. देन पहा, फोर्थ आहे. फोर्थ जे क्लासिफिकेशन केलं जातं हे कशाच्या बेसवरती केलं जातं रे? जे काही नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे तर हे इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन पाहिलं आपण क्रायटेरिया की द सीड्स आर एनक्लोज इन अ फ्रूट्स ऑर नॉट. म्हणजे बिया ज्या असतात या फळांच्या आतमध्ये बंदिस्त असतात किंवा नसतात. दिस इज द इम्पॉर्टंट क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन. देन फायनली पहा, plants are grouped depending upon the number of cotyledon in the seed. जे काही बियांमधील बीजपत्रांच्या संस्थेवरून वनस्पतीचे गट काय केलेले? वेगळे केलेले आहेत. आता बियांचे काय सांगितलेले तुम्हाला? कॉटिलिडॉन्सवरून कसं केलं जातं बियांच्या? म्हणजे डायकॉट आणि मोनोकॉट असतं. ज्यांचे 2 इक्वल पार्ट्स पडतात त्याला आपण डायकॉट म्हणतो. पण ज्या सीड्सचे काय होत नाहीत, इक्वल पार्ट्स पडत नाहीत, त्यांना आपण मोनोकॉट म्हणतो. हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. देन पहा, ॲट द हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन, आपण जसजसं वनस्पतीचं वर्गीकरण करत जात असताना वरच्या स्तरापर्यंत जात असतो तेव्हा पहा डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर फॉर क्लासिफिकेशन. आपण या वर्गीकरणासाठी वेगवेगळ्या कशाचा विचार करतो? कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्यांचा विचार करत असतो. मग यामधलं फर्स्ट आपल्याला क्लासिफिकेशन कॅरेक्टरिस्टिक्सवरती आधारित पाहायचं आहे. पहा, फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट्स अँड सीड्स. जे काही प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे हे कशाच्या आधारावरती केलेलं आहे? प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट्स अँड सीड्स. म्हणजे त्या वनस्पतींमध्ये फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स म्हणजे फुले,
फळे किंवा बिया आहेत किंवा नाहीत, उपस्थित आहेत किंवा नाहीत, या आधारावरती काय केलं जातं, प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं. आणि तेच प्लांटचं क्लासिफिकेशन 2 टाईप्समध्ये केलेलं आहे पहा, क्रिप्टोगॅम्स अँड फेनेरोगॅम्स. कशामध्ये केलेलं आहे, ज्यामध्ये प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ फ्लावर्स, फ्रूट्स आणि सीड्स यावरती आधारित प्लांटचं क्लासिफिकेशन जे आहे हे 2 टाईप्समध्ये केलेलं आहे. आणि ते 2 टाईप्स कोणते आहेत, क्रिप्टोगॅम्स अँड फेनेरोगॅम्स. लक्षात ठेवायचं आहे कोणते आहेत, क्रिप्टोगॅम्स अँड फेनेरोगॅम्स म्हणजे बीजपत्री आणि अबीजपत्री. ठीक आहे. देन पहा, सेकंड जे क्लासिफिकेशन आपल्याला केलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर इनक्लोज विदिन अ फ्रूट्स ऑर नॉट. म्हणजे बिया ज्या आहेत या फळांच्या आतमध्ये आहेत किंवा नाहीत, यावरती आधारित व क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि हे क्लासिफिकेशन जे आहे हे फेनेरोगॅमचं केलेलं आहे पहा, कारण की फेनेरोगॅम्स म्हणजे जे काही सीड्स असतात तर ते एन्क्लोज आहेत किंवा नाही आहेत, एन्क्लोज विदिन अ फ्रूट्स ऑर नॉट. मग या फेनेरोगॅमचं 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ते कोणतं क्लासिफिकेशन आहे पहा, जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म. ओके, या 2 टाईप्समध्ये फेनेरोगॅमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. अँड देन अगेन अँजिओस्पर्म्स आर क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स, दॅट इज अ मोनोकॉट अँड डायकॉट. दिस क्लासिफिकेशन डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सीड्स इन कॉटिलिडॉन्स. कशामध्ये, कॉटिलिडॉन्समध्ये असणाऱ्या बियांवरती आधारित जे आहे हे अँजिओस्पर्मचं क्लासिफिकेशन केलेलं आहे मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये. जिम्नोस्पर्म म्हणजे काय, आवृत्तबीजी, आणि अँजिओस्पर्म म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, अनावृत्त बीजी असं म्हणता येतं. मोनोकॉट म्हणजे एकबीजपत्री आणि डायकॉट म्हणजे द्विबीजपत्री. असं काय केलं जातं, बेसिस फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सचं क्लासिफिकेशन जे आहे हे या 5 पॉईंट्सवरती आधारित केलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं असेल पहा. हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द मेन क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. देन presence or absence of separate conducting tissues of conduction of water and foods. This is the next classification of plants. And the important criteria of classification of plants is the seeds are enclosed in the fruits or not. And then another classification is the presence or absence of flowers, fruits and seeds. And these plants classification are classified into 2 types, that is cryptogams and phenograms. Okay. Then the higher level of classification, the depending upon the seeds are enclosed within a fruits or not. Phenograms are divided into 2 groups, that is gymnosperm and angiosperm. And again angiosperm are divided into 2 groups, that is monocot and dicot. This is depending upon the number of cotyledons in the seeds. This is the basis for classification of प्लांट्स. हे सर्वांच्या इथपर्यंत लक्षात आलेलं असेल अशी मला अपेक्षा आहे. हे आपण जे काही इयत्ता 9वीचं आपण इंट्रोडक्शन पाहिलं आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे बेसिस फॉर क्लासिफिकेशन, यावरती तुम्हाला 2 ते 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्वांनी व्यवस्थित अभ्यासायचं आहे आणि पाठ करून घ्यायचं आहे. सगळे जे काही कन्सेप्ट आहेत ह्या सर्व व्यवस्थित क्लिअर करून घ्यायच्या आहेत. यानंतरचं जो काही आपल्याला क्रिप्टोगम्स जे पाहायचं आहे आणि क्रिप्टोगम्समध्ये कोणकोणते डिव्हिजन्स येत आहेत त्यांचं आपल्याला आपण जे काही क्लासिफिकेशन आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू. तोपर्यंत एवढ्याच पॉईंटचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्रिप्टोगम्स या पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.